प्रत्येक शाळा जोडू नवा देश घडवू हा उपक्रम सकाळ माध्यम समूहाने सुरू केलाय। नेरूळच्या ज्ञानदीप महाविद्यालयात याच उपक्रमांतर्गत संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। कवी दुर्गेश सोनार यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। नेरूळच्या ज्ञानदीप महाविद्यालयात तरुणांच्या संवादासाठीचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला कवी दुर्गेश सोनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सामाजिक, भावनिक, स्त्रीप्रधान कविता सादर करून दुर्गेश सोनार यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला। या कार्यक्रमाला सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। माती मधुनी अंकुरणारी नवी पालवी कुठून येते। आता पाऊस पडला की झाडाला अशी पालवी फुटते की नाही? पालवी माहिती आहे? अशी लुसलुशीत हिरवीगार अशी पानं त्या झाडाला आलेली असतात, किती सुंदर दिसतात। पण आपला प्रश्न पडतो कधी, कसं काय बरं पाऊस पडला की पालवी फुटते? माती मधुनी अंकुरणारी नवी पालवी कुठून येते, फुला फुलातून दरवळणारी नवी कुमारी कुठून येते। फुलांना वास कसा येतो? प्रश्न पडलाय कधी? पडला पाहिजे। माती मधुनी अंकुरणारी नवी पालवी कुठून येते, फुला फुलातून दरवळणारी नवी कुमारी कुठून येते। कुठून येती ओठांवरती पक्षांची ती किलबिल गाणी, कुठून येती ओठांवरती पक्षांची ती किलबिल गाणी। कुठून येते असे आभाळी ओथून बुरते पाऊस पाणी। कुठून येते ओठांवरती पक्षांची ती किलबिल गाणी, कुठून येते असे आभाळी ओथून बुरते पाऊस पाणी। कुठून येतो असा उमाळा, कुठून येतो असा उमाळा पत्थरातूनही फुटतो पाझर। कुठून येतो असा उमाळा पत्थरातूनही फुटतो पाझर। कुठून होते सांज बावरी आणि थोडी थोडी कातर। पालक आणि विद्यार्थी यांच्यातला संवाद हरवत चाललाय। तो घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने शाळा आणि महाविद्यालय जोडण्याचं पाऊल उचललंय। जाळं तयार करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न शाळा अधिक चांगल्या व्हाव्यात, त्यांच्यातलं शिक्षण अधिक चांगलं व्हावं आणि शाळेशी संबंधित जे घटक आहेत, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी, ह्या सगळ्यांना त्यातून काही ना काही मिळावं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या आणि उपस्थितांची मनं जिंकली। मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।